आज नवीनच घोषणा केलेली आहे लाडका भाऊ योजना। 12वी पास तरुणांना 6,000 रुपये मिळणार आहे आणि डिप्लोमा असलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये आणि ग्रॅज्युएशन केलेल्या मुलांना, पदवी केलेल्या मुलांना 10,000 रुपये मिळणार आहे। परंतु सर्वांनी हे लक्षात घ्या, ह्या जो योजना आहेत ह्या योजनेला काही अटी आहेत। जरी 12वी पासवाल्यांना 6,000 असले किंवा डिप्लोमा असणाऱ्यांना 8,000 असले, ग्रॅज्युएशन करणाऱ्याला 10,000 रुपये असले, तरी देखील लक्षात ठेवा की ह्या ज्या योजना आहेत या योजनेला काहीतरी मर्यादा आहे, हे लक्षात घ्या। या योजनामध्ये सर्वात महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या योजना ज्या आहे, जे विद्यार्थी शिक्षण घेत असतील त्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू राहणार नाहीये। तसेच जे विद्यार्थी बेरोजगार आहेत त्यांसाठी ही योजना लागू झालेली आहे। त्यामुळे लक्षात घ्या, या योजनेचा फायदा कोणाकोणाला होणार आहे तर मुख्यमंत्र्यांनी तरुणांसाठी जी योजना राखलेली आहे त्याच्यामध्ये जर 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 6,000 रुपये, डिप्लोमा झालेला 10,000 रुपये, त्यानंतर पदवीधर विद्यार्थ्यांना 10,000 रुपये जरी असले तरी देखील ही योजना महाराष्ट्रातील तरुणांसाठी आहे। त्यानंतर 18 ते 35 वयोगटातील तरुणांसाठी आहे। बेरोजगार तरुणांना याचा फायदा होणार आहे आणि अर्जदाराचे बँक खातं आधाराशी संलग्न असलं पाहिजे। इच्छुक पात्र तरुणांनी rozgar.mahaswayam.government.in या वेबसाईटवर जाऊन लवकरात लवकर नोंदणी करायची आहे। पण लक्षात घ्या, लाडका भाऊ योजनामध्ये शिक्षण सुरू असणाऱ्या तरुणांना याचा लाभ घेता येणार नाहीये। जे तरुण बेरोजगार आहेत त्यासाठी ही योजना आहे, हे लक्षात घ्या। त्यामुळे पुढे जे शिक्षण सुरू असणाऱ्या तरुणांना ही योजना घेता येणार नाहीये। अशा पद्धतीचं